राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून दिल्लीला रवाना झाले आहेत। मागील 2 दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गटासंदर्भात याचिकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस हे पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। दुपारच्या सुमारास फडणवीस हे त्यांच्या मुंबईतील सागर बंगल्यावरून विमानतळाच्या दिशेने रवाना झाले आहेत। आज दिल्लीमध्ये ते भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। फडणवीस यांच्या या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना उधाण आलं आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची आमदारकी रद्द झाली, तर भाजपासमोर काय पर्याय आहेत या संदर्भातील चर्चाही या बैठकी दरम्यान होऊ शकते असं म्हटलं जातंय। सत्ता स्थापनेसंदर्भातील पर्यायांचा न्यायालयीन निकालाच्या पार्श्वभूमीवर आढावा या बैठकीमध्ये घेतला जाऊ शकतो असं या विषयासंदर्भातील जाणकार व्यक्ती सांगतात। महाराष्ट्रामध्ये सत्तेत आलेल्या शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये भाजपाचा वाटा सर्वात मोठा असून भाजपाचे 106 आमदारांच्या पाठिंब्यावर शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत। या सत्ता स्थापनेमध्ये अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यामुळेच न्यायालयीन लढाईच्या पार्श्वभूमीवर या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे। मागील 2 दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असणाऱ्या सुनावणी दरम्यान शिंदे गटातील आमदारांची अपात्रता, विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्ताव, शिंदे गट आणि शिवसेनेने बदललेला विधानसभेतील गटनेता, मुख्य प्रतोद या विषयांवर दोन्ही बाजूने युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने काही निर्देश देत सुनावणी 8 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे स्पष्ट केलं। याच पार्श्वभूमीवर राजकीय सल्लामसलत करण्यासाठी फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे। येत्या काही दिवसांमध्ये राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चाही सुरू आहे। शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं बुधवारी स्पष्ट केलं होतं। या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवरही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी फडणवीस दिल्लीला गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। 15 ऑगस्ट रोजी राज्यभरामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं राज्यातील जिल्ह्यांमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडणार आहे। मात्र मंत्रिमंडळाची स्थापना न झाल्यानं आणि पालकमंत्र्यांची नियुक्ती न करण्यात आल्यानं या कार्यक्रमामध्ये झेंडावंदन सारख्या सामान्य गोष्टी संदर्भातील संभ्रमही निर्माण होण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर लवकरात लवकर मंत्रिमंडळाची स्थापना आणि पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला प्राधान्य दिली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फडणवीस हे सल्लामसलत करण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी असल्यानं ते विश्रांती घेत आहेत। एकंदरीतच काय तर येत्या 15 ऑगस्ट पर्यंत तरी राज्याला मंत्रिमंडळ मिळणार का की कायद्याच्या कचाट्यामध्ये शिंदे आणि फडणवीस सरकार अडकणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर पाहत असाल तर आपला आवाज च्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। धन्यवाद।